मार्केटमध्ये टमाटरचे भाव कधी वाढतील सांगता येत नाही. त्यासाठी आपण टमाटर स्टोर करून ठेवणार आहोत. तर स्टोर करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या बॅग्सचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही आणखीन वस्तूसुद्धा स्टोर करू शकता. कोथिंबीरसुद्धा या पद्धतीने स्टोर करून हे फ्रीजमध्ये 1 ते 2 आठवड्यासाठी छान फ्रेश राहतात. नक्की ट्राय करून बघा. दुसरी अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा सुईमध्ये धागा घालताना नाकी नऊ येतात. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जी टॅबलेटचे साईडचे जे भाग असतात ते कट करून त्यावरती धागा ठेवून खूप इझिली अशा पद्धतीने सुईमध्ये धागा टाकू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा आपण चिप्स, कुरकुरे खाल्ल्यानंतर त्याचे कागद फेकून देतो. तर तसं न करता तुम्हीसुद्धा त्यापासून ही खूप सुंदर अशी वस्तू बनवू शकता. पहिल्यांदा अशा पद्धतीने कापून घ्यायचे. त्यानंतर हे छान स्वच्छ पुसून घ्यायचे. तेलकटपणा निघून जाईल. त्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि कैचीच्या साहाय्याने जिथे आपण फोल्ड केलेलं तिथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने लाईनमध्ये कट केल्यानंतर आता आपल्याला पेन्सिल घ्यायची आहे जी मधोमध ठेवायची आहेत आणि हे आपल्याला फोल्ड करत अगदी लास्टपर्यंत न्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं फूल तयार होत आहे. हे अगदी शेवटपर्यंत आपण गोल करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चिकटपट्टीच्या साहाय्याने हे चिपकवून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही खूप सारे फूल्स बनवू शकतात आणि घरामध्ये छान डेकोरेटसुद्धा करू शकतात. तर ही फुलं बनवायला खूप सोपी आहे. तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही यामध्ये आणखीन चेंजेससुद्धा करू शकता. इथे तुम्ही बघू शकता फुलदाणीमध्ये ही फुलं ठेवल्यानंतर खूप सुंदर अशी दिसत आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. ज्या वस्तू आपण फेकून देतो त्या वस्तू फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा उपयोग आपण इथे केलेला आहे आणि घरांना छान डेकोरेटसुद्धा केलेलं आहे. पुढची महत्त्वाची किचन टिप्स म्हणजे बऱ्याचदा धान्याला कीड लागते. तर धान्याला कीड लागू नये म्हणून लसणाचे जे आपण लसूण काढल्यानंतर जे भाग फेकून देतो तो भाग आपल्याला डाळीमध्ये किंवा धान्यामध्ये स्टोर करून ठेवायचा आहे. तो आपल्याला ही लसणाची देठ आहेत ती डाळीमध्ये टाकायची आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. तर या लसणाच्या देठेमुळे तांदळाला किंवा धान्याला डाळींना कीड लागणार नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. बऱ्याचदा आपल्याकडे शेक घेण्यासाठी गरम पाण्याची पिशवी नसते. तर हे विम जेलचं पॅकेट आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्ही गरम पाणी भरू शकता आणि त्यानंतर तुम्ही याने शेकसुद्धा करू शकता. तरी खूप युजफुल अशी ट्रिक आणि टिप्स आहे जी आपण विम जेल यूज केल्यानंतर जो कवर आहे तो फेकून न देता अशा पद्धतीने छान वापर करू शकतो. बऱ्याचदा आपण गंपलपट्टी लावतो ती निघत नाही किंवा निघताना किंवा काढताना खूप त्रास होतो. तर त्यासाठी ही खूप सोपी ट्रिक नक्की ट्राय करून बघा. सुरुवातीला आपल्याला त्यावरती तेल टाकायचं आहे. 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर हळूवार अशा पद्धतीने आपल्याला जी पट्टी आहे ती काढून घ्यायची आहे. तेल लावून काढल्यामुळे काढताना जास्त त्राससुद्धा होणार नाही. तुम्ही बघू शकता खूप इझिली आपण ही रिमूव्ह केलेली आहे. बऱ्याचदा आपण पनीर बनवल्यानंतर त्याचं जे पाणी असतं ते आपण फेकून देतो. तर ते फेकून न देता त्यापासून आपल्याला पीठ मळायचं आहे किंवा तुम्ही पराठे बनवण्यासाठी सुद्धा पीठ मळू शकता. चपात्या, पराठे अगदी मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही इथे बघू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. पराठे, चपात्या खूप हेल्दी बनतात. मिरच्या खूप दिवस स्टोर करण्यासाठी मिरच्याची देठं काढून आपल्याला ती फ्रीजमध्ये ठेवायची. यामुळे मिरच्या बऱ्याच दिवस हिरव्यागार राहतात. पुढची महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपण केळी खाल्ल्यानंतर त्याची साल असते ती फेकून देतो. तर आपण त्याच सालीचा आज जबरदस्त असा उपयोग बघणार आहोत. तर या सालीने आज आपण किचनमधील एक वस्तू स्वच्छ करणार आहोत ती म्हणजे गॅस आपण ह्या केळाच्या सालीने अशा पद्धतीने घासून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. केळाची साल फक्त आपल्याला गॅसवरती फिरवायची आहे. 1 ते 2 मिनिटासाठी संपूर्ण गॅसवरती आपण अशा पद्धतीने केळाची साल आहे ती फिरवून घेतलेली आहे. त्यानंतर सुक्या कपड्याच्या साहाय्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता जो गॅस आहे तो अगदी नव्यासारखा चकाचक असा निघालेला आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. गॅस अगदी नव्यासारखा चमकतो.
इथे तुम्ही बघू शकता गॅस पुसल्यानंतर किती चमकत आहे ते. अगदी कानाकोपरा छान स्वच्छ निघालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. टिप्स हेल्पफुल वाटल्या असतील तर नक्की लाईक करा. टुडेज लास्ट बट नॉट द लीस्ट टिप्स म्हणजे सध्या थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही हातांना पायांना बॉडी लोशन लावून रात्रीला नक्कीच झोपावे. त्यामुळे आरोग्यसुद्धा चांगले राहील. आफ्टर ऑल हेल्थ इज वेल्थ. याआधीच्या व्हिडिओमध्ये मी सॅन्टा कसा बनवायचा आणि फुग्यापासून फुलदाणी कशी बनवायची याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेत. तुम्ही अजूनही ती व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.